आणि यानंतरची बातमी कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे जाते। त्यामुळे सर्वात आधी पूर बाधित होणाऱ्या चिखली गावातील नागरिक स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याची पंचगंगा नदीची पाण्याची जी पातळी आहे ती साधारण 41 फूट या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते। ज्यावेळी पंचगंगा नदी ही 43 फुटांवर पोहोचते त्यावेळी धोका पातळी गाठली असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। पंचगंगा नदीच्या काठावर जे आंबेवाडी चिखली असतील अन्य गावं असतील त्या गावातील नागरिकांना आपले प्रापंचिक साहित्य घेऊन स्थलांतरित होण्यासाठी सूचना आहेत त्या केल्या आहेत। प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण 78 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। तिथून वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहे। धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूर शहरामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावर मात्र पाऊस आहे तो रिमझिम सुरू आहे आणि म्हणूनच नदीची पाणी पातळीमध्ये संत गतीने का असेना वाढ होताना पाहायला मिळते। राधानगरी धरण असेल किंवा जिल्ह्यातील अन्य धरणं असतील या धरणांमध्ये देखील पाणीसाठा जवळपास 80% जास्त आहे ती धरणं भरलेली आहेत। त्यामुळे नागरिकांना देखील आवाहन आहे की जिल्हा प्रशासन प्रत्येक तासाला याची अपडेट देतं। त्या अपडेटनुसार आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेचं पालन आहे ते नागरिकांनी करावं। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।